नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मेलबर्न स्टार्स आणि ॲडिलेड स्ट्रायकर्स यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्याची फॅन्टसी टीम कशी असेल यावर चर्चा करणार आहोत. ज्या मैदानावर मॅच आहे त्याची पिच कशी असेल, दोन्ही टीमचे हेड टू हेड रेकॉर्ड काय आहेत, दोन्ही टीमची प्लेइंग 11 कशी असेल, दोन्ही टीमचे प्लेयर्सचे रेकॉर्ड, हाय सिलेक्शन प्लेयर किती, ट्रम्प कार्ड खेळाडू किती यावर आपण चर्चा करणार आहोत, जे आपल्याला फॅन्टसीची टीम तयार करण्यासाठी मदत करू शकेल. तर मित्रांनो, ही आहे बिग बॅश लीगची मॅच नंबर 6, जी ॲडिलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्या दरम्यान ॲडिलेड ओव्हल या मैदानावर होणार आहे. दिनांक 20 डिसेंबर 2024 दुपारी 1:45 ही मॅचचं टायमिंग आहे. ॲडिलेड ओव्हल हे मैदान हाय स्कोरिंग मैदान म्हणून ओळखलं जातं. येथील पिच फास्टरसह स्पिनर्सलाही मदतगार ठरत असते. अंडरलाइट्स बॅटिंग फर्स्ट करणे हे टीमच्या फायद्याचे ठरत असते. या मैदानावर आतापर्यंत बिग बॅशच्या 73 मॅचेस खेळल्या गेलेल्या आहे. त्यापैकी 41 वेळा बॅटिंग फर्स्ट करणारी टीम जिंकलेली आहे, तर 32 वेळा बॅटिंग सेकंड करणारी टीम जिंकलेली आहे. या मैदानाचं स्कोरिंग पॅटर्न बघितल्यास 17 वेळा 150 पेक्षा कमी स्कोअर झालेला आहे, तर 150 ते 170च्या दरम्यान 21 वेळा स्कोअर झालेला आहे. 170 ते 190च्या दरम्यान 24 वेळा स्कोअर झालेला आहे आणि 190च्या वर 11 वेळा स्कोअर झालेला आहे. ॲडिलेड ओव्हल येथे 166 हा ॲव्हरेज स्कोअर आहे. हायेस्ट स्कोअर 232 वर 5 असा आहे, तर लो स्कोअर 87 वर 10 असा आहे. आता आपण ह्या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या 5 मॅचचा स्कोअर कार्ड बघूया. हॅरिकन्स 166 वर 7, स्ट्रायकर्स 168 वर 5 विन. स्कॉचेस 153 वर 7, स्ट्रायकर्सने 16.1 ओव्हरमध्ये 154 वर 1. स्ट्रायकर्स 205 वर 4 20 ओव्हरमध्ये. स्टार्स 211 वर 3 विन. थंडर 200 वर 7 20 ओव्हर, स्ट्रायकर्स 205 वर 4 19.4 ओव्हरमध्ये टार्गेट पूर्ण. स्ट्रायकर्स 92 वर ऑलआउट 17 ओव्हरमध्ये. रेंजर्सनी 94 रन 3 विकेटच्या मोबदल्यात 11.1 ओव्हरमध्ये पूर्ण केले. फास्टर्सला 33 तर स्पिनर्सला 15 विकेट्स मिळाल्या. फास्टर बॉलरला पहिल्या डावामध्ये 21 तर दुसऱ्या डावामध्ये 12 विकेट्स मिळाल्या, तर स्पिनर्सला पहिल्या डावात 14 तर दुसऱ्या डावात केवळ 5 विकेट मिळाल्या. मैदानाचे डायमेन्शन बघा. स्टेटला 84 मीटर, मिड ऑफ मिडन 73 ते 74 मीटर असते, स्क्वेअरला 65 ते 68 मीटर असते, कव्हर्स ते थर्डमॅन 56 ते 65 मीटरच्या दरम्यान बाउंड्री असते. दोन्ही टीमच्या दरम्यान आतापर्यंत 14 मॅचेस खेळल्या गेल्या आहेत. त्यापैकी ॲडिलेड स्ट्रायकर्स 7 आणि मेलबर्न स्टार्स 7 अशा मॅचेस जिंकलेल्या आहेत. म्हणजेच कोणत्याही टीमला आपण हलके किंवा भारी ठरवू शकत नाही. यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या शेवटच्या 5 सामन्यांचा विचार केल्यास मेलबर्न स्टार्स 4-1ने लीड करत आहे. लेटेस्ट टीम न्यूज, टॉस, पिच रिपोर्ट, प्लेइंग 11 आणि टीम यासाठी टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन व्हा. स्टार्सची मागच्या सामन्याच्या आधारावर प्लेइंग 11 बघूया. जिओ क्लार्क, टॉम रॉजर्स ओपनिंगला येतील. सॅम हार्पर, मार्कस स्टोइनिस, हेल्टन कॉर्टराइट, बेव वेब्स्टर, टॉम करन, हॅमिस मॅकेन्झी, ॲडम मिल्ने, ब्रॅडी कोच, कॅम्बेल काल्वे ही मागच्या मॅचमध्ये खेळलेली प्लेइंग 11 आहे. परंतु या मॅचमध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि बेन डकेट यांची खेळण्याची शक्यता जास्त आहे. जिओ क्लार्कच्या जागी बेन डकेट तर कॅम्बेल काल्वेच्या जागी ग्लेन मॅक्सवेल खेळण्याची शक्यता आहे. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लेटेस्ट न्यूज तिथेच मिळेल. जिओ क्लार्क 37 मॅच 36 इनिंग 955 रन. पहिला डाव 19 इनिंग 460 रन. दुसऱ्या डावात 17 इनिंग 495 रन. हेड टू हेड 1 मॅच 34 रन. व्हेन्यूवर 2 मॅच 51 रन. टॉम रॉजर्स बिग बॅशच्या 27 मॅचमध्ये 558 रन बनवलेले आहेत. मागच्या मॅचमध्ये एका रनावर आऊट झाला होता.
सॅम हार्पर 81 मॅच 76 इनिंग 1471 रन. बॅटिंग फर्स्ट 33 इनिंग 719 रन. बॅटिंग सेकंड 42 इनिंग 751 रन. हेड टू हेडच्या 11 मॅचच्या 11 इनिंगमध्ये 209 रन केलेले आहेत. वेणूवर 7 मॅचच्या 6 इनिंगमध्ये 178 रन केलेले. या आधीच्या मॅचमध्ये 46 धावांची जबरदस्त खेळी केलेली होती. मार्कस स्टोइनिस स्टारचा स्टार कॅप्टन. BBLच्या 103 मॅचमध्ये 2729 रन आणि 40 विकेट घेतलेले आहेत. बॅटिंग फर्स्ट करताना 44 इनिंगमध्ये 1336 रन आणि 16 विकेट काढलेले आहेत. तर बॅटिंग सेकंड करताना 45 इनिंगमध्ये 815 रन आणि 24 विकेट काढलेले आहेत. हेड टू हेडमध्ये 11 मॅचमध्ये 371 रन आणि 4 विकेट्स आहेत. वेणूवर 7 मॅचच्या 7 इनिंगमध्ये 271 रन आणि 1 विकेट घेतलेली आहे. करंट फॉर्म पहिल्या मॅचमध्ये 37 रन, त्यानंतर 26 रन आणि 1 विकेट घेतलेली आहे. हिल्टन कॉर्टराइट 94 मॅच 1847 रन. बॅटिंग फर्स्ट 41 इनिंग 1032 रन. बॅटिंग सेकंड 45 इनिंग 815 रन. हेड टू हेड 12 मॅचमध्ये 183 रन. वेणूवर 4 मॅच 62 रन. बेव वेबस्टर 75 मॅच 1440 रन आणि 15 विकेट्स. बॅटिंग फर्स्ट 37 इनिंग 791 रन 12 विकेट्स. बॅटिंग सेकंड 28 इनिंग 608 रन आणि 3 विकेट्स. हेड टू हेडमध्ये 13 मॅच 245 रन 1 विकेट. वेणूवर 8 मॅच 161 रन आणि 1 विकेट. करंट फॉर्म 19 रन 28 रन 0 विकेट. टॉम करन BBLच्या 37 मॅचमध्ये 52 विकेट घेतलेले आहे आणि 399 रन काढलेले आहेत. बॅटिंग फर्स्ट 21 इनिंगमध्ये 36 विकेट आणि 171 रन. सेकंड इनिंगमध्ये 75 इनिंग 16 विकेट आणि 228 रन केलेले आहेत. हेड टू हेडच्या 4 मॅचमध्ये 6 विकेट आणि 31 रन केलेले आहे. वेणूवर 2 मॅचमध्ये 5 विकेट आणि 21 रन केलेले आहे. हॅमिश मॅकेंजी 5 मॅच 3 विकेट. बॉलिंग फर्स्ट 2 विकेट. बॉलिंग सेकंड 1 विकेट. ॲडम मिलने 14 मॅचमध्ये 6 विकेट घेतलेल्या. बॉलिंग फर्स्ट 1, बॉलिंग सेकंड 5. हेड टू हेडमध्ये 2 मॅचमध्ये 1 विकेट आहे. वेणूवर 2 मॅचमध्ये 1 विकेट आहे. ब्रॉडी कोच 17 मॅच 19 विकेट. बॉलिंग फर्स्ट 10 विकेट. बॉलिंग सेकंड 9 विकेट. हेड टू हेड 2 मॅचमध्ये 1 विकेट आहे. वेणूवर 1 मॅचमध्ये 0 विकेट आहे. पीटर सिडल 84 मॅच 100 विकेट्स. बॉलिंग फर्स्ट 61. बॉलिंग सेकंड 36 विकेट्स. हेड टू हेड 3 मॅचमध्ये 4 विकेट्स आहे. वेणूवर 35 मॅचच्या 35 इनिंगमध्ये 51 विकेट आहे. बेन डकेट खेळण्याची दाट शक्यता आहे. BBLच्या 12 मॅचमध्ये 302 रन आहे. बॅटिंग फर्स्ट 206 रन. बॅटिंग सेकंड 95 रन. हेड टू हेड 2 मॅचमध्ये 102 रन आहेत. वेणूवर 1 मॅचमध्ये 78 रन आहेत. ॲडिलेड स्ट्रायकरचे प्लेइंग 11. मॅथ्यू शॉट जॅक वेदरलँडसोबत ओपनिंगला येतो. क्रिस लिन 1 डाऊन. त्यानंतर हॅरी नेल्सन, ॲलेक्स रॉस, जेमी ओर्टन, जेम्स बॅल्जी, फॅबिक ॲलन, हेनरी थॉर्टन, कॅमेरॉन बॉईस, लिओर्ड पॉप. फॅबिक ॲलन मागच्या मॅचमध्ये जखमी झालेला होता. तो जर फिट नसेल तर ब्रेंडन डकेट त्याची जागा घेण्याची शक्यता आहे. मॅथ्यू शॉट 79 मॅचमध्ये 1957 रन आणि 18 विकेट्स. फर्स्ट 45 इनिंग 962 रन 13 विकेट्स. बॅटिंग सेकंड 31 इनिंग 757 रन आणि 15 विकेट्स. हेड टू हेड खराब आहे. 10 मॅच 138 रन आणि केवळ 1 विकेट. वेणूवर 31 मॅच 899 रन आणि 8 विकेट्स. वेणूवर स्टार विरुद्ध खेळताना 5 मॅचच्या 5 इनिंगमध्ये केवळ 88 रन आणि 1 विकेट घेतलेली आहे. जॅक वेदरलँड 92 मॅच 2141 रन. बॅटिंग फर्स्ट 54 इनिंग 1459 रन. बॅटिंग सेकंड 34 इनिंग 682 रन. हेड टू हेड 10 मॅच 137 रन. वेणूवर 41 मॅचमध्ये 1052 रन. या मैदानावर स्टार विरुद्ध 5 मॅचमध्ये केवळ 84 रन केलेले आहेत. क्रिस लिन 121 मॅचमध्ये 3727 रन.
बॅटिंग फर्स्ट 61 इनिंगमध्ये 2071 रन. बॅटिंग सेकंड 57 इनिंग 1654 रन. हेड टू हेडमध्ये 17 इनिंगमध्ये 514 रन 30चे ॲव्हरेज. व्हेन्यूवर 18 मॅचमध्ये 533 रन. या मैदानावर स्टार विरुद्ध 2 मॅचमध्ये 104 रन केलेले आहेत. हॅरी नेल्सन 49 मॅचमध्ये 459 रन. बॅटिंग फर्स्ट 19 इनिंगमध्ये 221 रन. बॅटिंग सेकंड 12 इनिंगमध्ये 238 रन. हेड टू हेड 6 इनिंगमध्ये 63 रन. व्हेन्यू रेकॉर्ड 21 मॅचमध्ये 110 रन. ॲलेक्स रॉस 103 इनिंगमध्ये 1942 रन. बॅटिंग फर्स्ट 44 इनिंग 990 रन. बॅटिंग सेकंड 45 इनिंग 922 रन. हेड टू हेड 16 मॅचमध्ये 431 रन. व्हेन्यूवर 17 मॅचमध्ये 297 रन. या व्हेन्यूवर स्टार विरुद्ध 2 मॅच 1 इनिंग 65 रन. जिमी ओव्हर्टन 10 मॅच 18 विकेट 175 रन. बॉलिंग फर्स्ट 7 मॅच 15 विकेट 37 रन. बॉलिंग सेकंड 3 मॅच 3 इनिंग 3 विकेट 93 रन. हेड टू हेड 1 मॅचमध्ये 19 रन 0 विकेट्स. व्हेन्यूवर 4 मॅचमध्ये 5 विकेट्स. आधी खेळलेल्या मॅचमध्ये 45 रन आणि 2 विकेट्स काढल्या. फॅबिक ॲलन 1 मॅच 1 इनिंग 7 रन आणि 1 विकेट. फॅबिक ॲलन जखमी असल्यामुळे खेळण्याची शक्यता कमी दिसत आहे. जेम्स बॅल्जी 42 मॅचमध्ये 18 विकेट आणि 175 रन. बॅटिंग फर्स्ट 17 इनिंगमध्ये 16 विकेट आणि 159 रन. बॅटिंग सेकंडमध्ये 19 इनिंग आणि 17 विकेट 233 रन. हेड टू हेडमध्ये 6 मॅच 5 विकेट आणि 16 रन. व्हेन्यूवर खेळताना 4 मॅचमध्ये 5 विकेट आणि 22 रन केलेले आहेत. या मॅचमध्ये बॅटिंग करताना चांगल्या टचमध्ये दिसत होता. हेनरी थॉर्टन 26 मॅच 39 विकेट. बॉलिंग फर्स्ट 14 इनिंग 15 विकेट्स. बॉलिंग सेकंड 11 मॅच 24 विकेट. हेड टू हेड 4 मॅचमध्ये 6 विकेट्स. व्हेन्यूवर 9 मॅचमध्ये 16 विकेट्स. मागच्या मॅचमध्येही 2 विकेट्स काढून आलेला आहे. लिओर्ड पॉप 34 मॅच 33 विकेट. बॉलिंग फर्स्ट 25 इनिंगमध्ये 23 विकेट्स. बॉलिंग सेकंड 6 इनिंगमध्ये 10 विकेट्स. कॅमरॉन वॉइस 98 मॅच 109 विकेट्स. बॉलिंग फर्स्ट 45 इनिंग 49 विकेट. बॉलिंग सेकंड 52 इनिंग 60 विकेट. हेड टू हेड 10 मॅचमध्ये 7 विकेट. व्हेन्यूवर 17 मॅचमध्ये 13 विकेट्स. मागच्या मॅचमध्ये 1 विकेट घेऊन आलेला आहे. फॅबिक ॲलन उपलब्ध नसल्यास ब्रँडन डॉकेट खेळण्याची शक्यता आहे. ब्रँडन डॉकेट 47 मॅचमध्ये 40 विकेट घेतलेले आहे. बॉलिंग फर्स्ट करताना 19 मॅचमध्ये 20 विकेट घेतलेले आहे. बॉलिंग सेकंडमध्ये 23 मॅचमध्ये 20 विकेट घेतलेले आहे. हेड टू हेडमध्ये 8 मॅचमध्ये 5 विकेट काढलेले आहेत. तर व्हेन्यूवर 5 मॅचमध्ये केवळ 2 विकेट मिळालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण येथे 2 टीम बनवलेल्या आहेत. पहिली टीम ज्यावेळेस मेलबर्न स्टार्सची पहिली बॉलिंग असेल त्यावेळेस अशी असेल. ॲडिलेड स्ट्रायकर बॉलिंग फर्स्ट करत असेल तर टीम 1चा आपण वापर करणार आहोत. त्यामध्ये आपण शॅम हार्पर, हेनरी नेल्सन, क्रिस लिन, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू शॉट, बेव वेब्स्टर, टॉम करन, जेम्स बॅल्जी, हेनरी थॉर्टन, जिमी ओव्हर्टन आणि बेल्डिंग कोच असे प्लेयर घेतलेले आहेत. टीम 2 ज्यावेळेस मेलबर्न स्टार्सची पहिली बॉलिंग असेल त्यावेळेस आपण अशी वापरणार आहोत. या टीममध्ये शॅम हार्पर, क्रिस लिन, बेन डकेट, जॅक वेदरलँड, ॲलेक्स रॉस, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू शॉट, बेव वेब्स्टर, टॉम करन, जिमी ओव्हर्टन आणि लिओर्ड पॉप अशी टीम बनवलेली आहे. यामध्ये 1-2 बदल करून तुम्ही ही टीम वापरू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.